गोदावरीच्या तीरावर वसलेले योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या श्री क्षेत्र गोदावरी धाम सरला बेट ते पंढरपूर या ऐतिहासिक पायी दिंडीचे यंदा मोठ्या भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे। तब्बल 200 वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेली ही पायी दिंडी यावर्षी महंत रामगिरी महाराज यांच्या अधिपत्याखाली विठू माऊलीच्या आणि हरिनामाच्या जयघोषात पुढे मार्गक्रमण करत आहे। या दिंडीचे श्रीरामपूर नगरीत आगमन होताच शहरवासियांनी दिंडीचे आणि वारकऱ्यांचे अतिशय भव्य आणि भक्तिमय वातावरणात स्वागत केले। त्यामुळे संपूर्ण शहर हरिनामाच्या रंगात न्हाऊन निघाल्याचे पाहायला मिळाले। या वारीतील सर्वात मुख्य आकर्षण असलेले पहिले रिंगण श्रीरामपूर शहरातील थत्ते मैदान येथे मोठ्या शिस्तीत आणि भक्तीच्या रंगात पार पडले। हा नयनरम्य सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी हजारो भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली होती। अरे तुम धक्का नका देऊ। या प्रसंगी दिलेल्या विशेष मुलाखतीत महंत रामगिरी महाराज यांनी या वारीमध्ये एकूण 13 मुक्काम असून 14व्या दिवशी दिंडी पंढरपूरमध्ये दाखल होईल। अष्टमीला दिंडीचे पंढरपूरमध्ये आगमन झाल्यानंतर अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी आणि द्वादशी असे 4 ते 5 दिवस सर्व वारकरी पंढरीनाथाच्या चरणी विसावतील आणि हा सोहळा अत्यंत आनंदाने पार पडेल। महाराष्ट्र शासनाने वारकऱ्यांसाठी केलेल्या उत्तम व्यवस्थेबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले। आता आपले जवळजवळ 13 मुक्काम आहेत। 14व्या दिवशी आपण पंढरपूरला पोहोचतो, अष्टमीला पोहोचतो। अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी अशा प्रकारे 4-5 दिवस आपण पंढरपूरला असतो आणि खूप सुंदर अशा प्रकारचा सोहळा पार पडतो। तसेच पुढील वर्षी म्हणजेच 2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने सुमारे 3500 कोटी रुपयांचे बजेट मंजूर केल्याबद्दल आनंद व्यक्त केला।
यासोबतच सरला बेट हे गोदावरीच्या तीरावर असल्याने कुंभमेळ्यादरम्यान सरला बेट येथे लाखो भाविक स्नानासाठी येतात. म्हणून शासनाने तातडीने तेथे नदी घाटाचे नियोजन करावे, जेणेकरून भाविकांची स्नानाची सोय अधिक चांगल्या प्रकारे होईल, अशी मागणीही त्यांनी या माध्यमातून सरकारकडे केली आहे. जसं या वारकऱ्यांची व्यवस्था सरकारने खूप चांगल्या प्रकारे केली महाराष्ट्र सरकारने, त्याचप्रमाणे आता पुढच्या वर्षी कुंभमेळा नाशिकला येत आहेत आणि नाशिकला जो येणारा कुंभमेळावा आहे त्याकरता सरकारने जवळजवळ 3,500 कोटीचं बजेट टाकलेलं आहे आणि मग त्याकरता सुद्धा सरकारचं या ठिकाणी जेवढं धन्यवाद दिले तेवढे थोडे आहेत. पण आणखी महत्त्वाची गोष्ट मी या माध्यमातून सरकारलाही सांगेल की आपलं बेट हे गोदावरीच्या मध्ये आहेत आणि ज्या वेळेला लोक कुंभमेळ्याला स्नानाला जातात, सर्व जाऊ शकत नाही, त्यावेळेला लाखो लोक त्या ठिकाणी बेटावर स्नान करण्याकरता येतात आणि जर सरकारने लक्ष दिलं आणि ताबडतोब त्या ठिकाणी जर घाटाचं नियोजन केलं तर आपल्या सर्व भक्तगणांची लवकरात लवकर चांगल्या प्रकारची स्नानाची सुद्धा व्यवस्था होऊ शकते. या वारीच्या माध्यमातून आम्ही पांडुरंगाच्या चरणी संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करत आहोत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाचा दाखला देत जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, म्हणजेच सर्वांची बुद्धी सात्विक होवो, प्रत्येकाच्या मनात एकमेकांबद्दल मैत्रीची भावना निर्माण होवो आणि सर्वांना सुखी व निरामय जीवन लाभो, हेच साकडे आम्ही या वारीत विठ्ठलाच्या चरणी घालत आहोत, असे महंत रामगिरी महाराजांनी स्पष्ट केले. हा आपला जो प्रवास आहे सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या या परंपरेचा 200 वर्षापासून आहे. तर अशा प्रकारे 200 वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पांडुरंगाकडं सगळ्या वारकऱ्यांचं हे साकडं असतं की एक तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व लोक सुखी व्हावे, सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः, सर्व भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, हीच मागणी असते. ज्ञानेश्वर महाराज देखील सांगतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूतान परस्परे जळो मैत्र जीवाचे, सर्वांना सत्कर्म करण्याची बुद्धी हो, प्रत्येकाने एकमेकाशी मैत्रीचा भाव ठेवून आणि एकमेकाशी व्यवहार करावा आणि अशा प्रकारची बुद्धी पांडुरंगाने सर्वांना द्यावी. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट.